सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यात पायात नवे जोडवे का घालतात? जुने असतानाही नवेच का आवर्जून केले जातात? यामागचं कारण ऐकलं तर ही सुंदर परंपरा तुम्ही नक्की पाळाल. चला जाणून घेऊया. हे कोणत्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे, कुठं आहे ते आपण बघूयात. अधिक मासामध्ये नवी वस्तू धारण करणं शुभ मानलेलं जातं आहे. सुवासिनींना सौभाग्य चिन्ह नवे घालणं अत्यंत पुण्यकारक असं मानलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये हे महत्त्व स्कंद पुराण, पद्मपुराण यासारख्या पुराणात सांगितलेलं आहे. म्हणून या महिन्यात नवे जोडवे धारण करण्याची परंपरा सौभाग्यवर्धक मानली जाते. सौभाग्य पायातील अलंकार काय, कशाचं प्रतीक आहे? लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून या पुराणातील दान आणि सौभाग्यवृद्धी या संकल्पनेतून जोडवे घालण्याची लोकपरंपरा तयार झालेली आहे. म्हणजे लोकपरंपरेनं हे जोडवे घालण्याची पद्धत किंवा रीत हे लोकपरंपरेनं आलेली आहे. अधिक महिना म्हणजे काय? अक्षय पुण्याचा काळ. या महिन्यात केलेली प्रत्येक शुभ वस्तू अनेक पटीने फळ देणारी मानली जाते. म्हणूनच विवाहित स्त्रिया पायात नवे जोडवे घालतात. सौभाग्य वाढावं, घरात लक्ष्मी नांदावी आणि कुटुंबात सुख समृद्धी यावी ह्या हेतूने जुने जोडवे असताना सुद्धा नवे घालण्याची एक सुंदर परंपरा आहे. आधीच सौभाग्य टिकू दे आणि त्यात भर पडू दे म्हणून अधिक महिन्यात नवे जोडवे आवर्जून केले जातात. अधिक महिना म्हणजेच काय? पुरुषोत्तम महिना. हा महिना भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे. जप, तप, दान, व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेली प्रत्येक शुभकृती अक्षय फल देणारी असते असं आपलं अध्यात्म सांगतं. म्हणूनच या काळामध्ये स्त्रिया विशेष नियम पाळतात, दान करतात, व्रत करतात आणि काही शुभ परंपरा सुद्धा पाळतात. त्यापैकीच एक सुंदर परंपरा म्हणजे काय? अधिक महिन्यात पायात नवे जोडवे घालणे. जोडवे हे फक्त अलंकार नाही, ते आहेत विवाहित स्त्रियाच्या सौभाग्याचं प्रतीक. पायातील जोडवे स्त्रीच्या मंगल जीवनाचे चिन्ह मानलं जातं. म्हणूनच अधिक महिन्यासारख्या पुण्यकाळात नवे जोडवे घालणं म्हणजे सौभाग्यवृद्धीचा संकल्प केला जातो. पण प्रश्न पडतो, जुने जोडवे असताना नवेच का घालतात? यामागे सुद्धा एक अतिशय सुंदर भावना सांगितलेली जाते. जुने जोडवे म्हणजे काय? आधीपासून असलेले सौभाग्य आणि नवे जोडवे म्हणजे त्या सौभाग्यात वाढ व्हावी, समृद्धी वाढावी, आनंद वाढावा असा संकल्प. म्हणजेच काय? जे आहे ते टिकू दे आणि त्यात भर पडू दे या भावनेने नवे जोडवे आवर्जून घातले जातात. अधिक महिना हा अक्षय पुण्य देणारा मानला जातो. या महिन्यात केलेली दान धर्माची कृती, घेतलेले संकल्प, केलेली पूजा अर्चना सर्व काही अक्षय मानली जाते. म्हणूनच नवी वस्तू धारण करणं शुभ. पायात नवे जोडवे घालणं म्हणजे लक्ष्मीचं स्वागत करण्यासारखं मानलं जातं. पारंपरिक समजुतीनुसार पायात चांदीचे जोडवे घातल्याने काय होतं की घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य टिकतं. चांदी ही शीतल धातू मानलेली आहे. ती शरीराला संतुलन देते आणि स्त्रियासाठी आरोग्यदायी मानली जाते. त्यामुळे अधिक महिन्यात नवे चांदीचे जोडवे घालणं शुभ आणि हितकारक मानलंय. काही ठिकाणी या दिवशी सून, लेक किंवा सुवासिनींना जोडवे देण्याची सुद्धा परंपरा आहे. जोडवे देणं म्हणजे काय? सौभाग्याचा आशीर्वाद देणं असं मानलं जातं. म्हणून अधिक महिन्यात जोडवे दान केल्यास अक्षय पुण्य मिळतं असं अध्यात्म सांगतं. अजून एक सुंदर समज सांगितली जाते. पाय हे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. म्हणून पायातील अलंकारांना विशेष महत्त्व दिले जाते. नवे जोडवे घालणं म्हणजे काय? लक्ष्मीचं पूजन करण्यासारखं मानलं जातं. म्हणून अधिक महिन्यात ही परंपरा विशेष पाळली जाते. पूर्वी घरातील ज्येष्ठ स्त्रिया अधिक महिना सुरू झाला की सुना लेकींना सांगायच्या, अधिक महिना आला आहे, नवे जोडवे करून घ्या. त्यामागे फक्त परंपरा नव्हती, घरात सुख, सौख्य, समाधान, समृद्धी टिकून राहावी ही एक भावना होती. काही ठिकाणी नवे जोडवे देवापुढे ठेवून त्याची पूजा अर्चना करून मग पायात घालतात. याने जोडवे धारण करणं ही फक्त सजावट नसून एक शुभ संकल्प बनतो. देवाच्या आशीर्वादाने सौभाग्यवृद्धी व्हावी अशी प्रार्थना केली जाते. जुने जोडवे काढून टाकावेत असा नियम नाही. जुने जोडवे ठेवून नवे जोडवे घालणं म्हणजे आधीच्या सुखात भर पाडावी अशी भावना असते. म्हणूनच जुने जोडवे असताना नवे जोडवे आवर्जून केले जातात. अधिक महिना हा स्वतःला शुद्ध करण्याचा, चांगल्या सवयी लावण्याचा आणि शुभ संकल्प करण्याचा काळ आहे. या महिन्यात नवे जोडवे घालणं म्हणजे आपल्या जीवनात सौभाग्य, आनंद आणि समृद्धीचं स्वागत करण्यासारखं आहे. म्हणूनच अधिक महिना आला की जुने जोडवे असलेले तरी नवे जोडवे आवर्जून घालण्याची सुंदर परंपरा पाळली जाते. का पाळली जाते? तर हे लक्ष्मीचं आगमन मानले जातं.
सौभाग्य वाढवण्याचा संकल्प आहे, समृद्धीचं स्वागत आहे आणि लक्ष्मीचं आगमन पण आहे. अधिक मासात नवी जोडवे धारण करणं अत्यंत शुभदायक असं मानलेलं आहे. हे नवे जोडवं घालणं म्हणजे लक्ष्मीला आपल्या घरात बोलवणं, लक्ष्मी आपल्या घरात येण्याची एक सुंदर अशी सुवर्ण संधी आहे.